चल चल थँक्यू. हां ठीक आहे चालतंय. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे अर्थलॉजिक प्लस इकॉनॉमिक सर्वे ऑफ इंडिया आणि इकॉनॉमिक सर्वे ऑफ महाराष्ट्र या बॅचमध्ये. मित्रांनो, आज आपण नवीन टॉपिक चालू करणार, ज्याचं नाव आहे राज्य उत्पन्न. तर मित्रांनो, आतापर्यंत आपले सगळे टॉपिक इकॉनॉमिक सर्वेचे महाराष्ट्राचे झालेले आहेत. तर शेवटचा जो टॉपिक राहिला आहे आपला तो कोणता आहे? राज्य उत्पन्नाचा. हा टॉपिक आज लास्टचा टॉपिक आहे. त्यामुळे हाही टॉपिक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. ह्यातनंही 1 ते 2 क्वेश्चन आपल्याला मेन्सला आलेले दिसतील. ठीक आहे मित्रांनो, जास्त वेळ न घालवता आजचा टॉपिक चालू करूया. राज्य उत्पन्न. तर लक्षात ठेवा मित्रांनो की स्थूल देशांतर्गत उत्पन्न हे देशातील एकूण आर्थिक कार्याचे मोजमाप करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे समग्र लक्षीय अर्थशास्त्रीय समष्टी आहे. म्हणजे आपल्याला काय आहे की स्थूल देशांतर्गत उत्पन्न, त्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये GDP, हे देशातील एकूण आर्थिक कार्याचे मोजमाप करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे समग्र लक्षीय अर्थशास्त्रीय समष्टी आहे. म्हणजे GDPचा हे काय आहे की उद्देश काय आहे GDP काढण्याचा किंवा स्थूल देशांतर्गत उत्पन्न काढण्याचा उद्देश काय आहे? ते लक्षात ठेवा. वन लाईनर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. जसं विचारलं होतं की WTOचं मेन उद्देश काय आहे, तर त्याचं ऑप्शन दिले होते वेगळे. तर त्याचा एक उद्देश होता की भेदभाव रहित वातावरण निर्माण करणे. म्हणजे काय आहे, कोणालाही असं कोणालासाठी एक वेगळा न्याय, एकासाठी वेगळा न्याय असं नाही, तर सर्वांना समान न्यायाखाली आणून एक प्रकारे जगातला व्यापार करण्याचं काम WTO अंतर्गत केलं जातं. ते एका वाक्यामध्ये विचारलं होतं. तसं आपलं विचारलं जाऊ शकतं स्थूल देशांतर्गत उत्पन्न जे आहे देश कायसाठी, काय उद्देश आहे त्याचा? तर लक्षात ठेवा, आर्थिक कार्याचे मोजमाप करण्यासाठी याचा आपल्याला उपयोग होतो. ठराविक कालावधीकरिता स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या अंदाजाच्या विश्लेषणामुळे आर्थिक विकासाच्या स्तरांमधील बदलाची व्याप्ती आणि दिशा स्पष्ट होण्यास मदत होते. GDPमुळे काय होतं लक्षात ठेवा, ठराविक कालावधीकरिता स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या अंदाजाच्या विश्लेषणामुळे आर्थिक विकासाच्या स्तरांमधील बदलांची व्याप्ती आणि दिशा स्पष्ट होण्यास काय होते? मदत होते. स्थूल देशांतर्गत उत्पन्नाच्या एकूण तसेच विभिन्न स्तरावरील पृथक विश्लेषणाद्वारे अर्थव्यवस्थेत होत असलेले संरचनात्मक बदल व अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देणारे घटक ओळखता येऊन सर्वंकष आर्थिक वृद्धी व विकास यासाठी धोरण आखणी करण्यास सक्षम होते. GDPमुळे काय होतं की आपल्याला जे काय करायचे आपल्याला की जे आर्थिक विकास स्तरामध्ये बदलांची व्याप्ती आणि दिशा स्पष्ट होण्याची मदत होते. हे काय आहे? आणि दुसरं काय आहे लक्षात ठेवा की अर्थव्यवस्थेत होत असलेले संरचनात्मक बदल व अर्थव्यवस्थेच्या वाढीस चालना देणारे घटक ओळखता येऊन सर्वंकष आर्थिक वृद्धी व विकास यासाठी धोरण आखणी करण्यास आपल्यास काय होतं, म्हणजे पॉलिसी मेकिंगसाठी याचा काय होतो आपल्याला मदत होते. एवढं एक लक्षात ठेवा. GDPचा उद्देश काय, त्याची काय मदत होते हे आपल्याला बघायचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं GDPचा असा डायरेक्ट क्वेश्चन येऊ शकतो, GDPचा उद्देश काय आहे, आणि त्या संदर्भात आपल्याला ह्या संदर्भातली स्टेटमेंट विचारलं जाऊ शकतं. किंवा एका वाक्यातही वरचं जे आहे की GDPचं मेन उद्देश काय, त्याला शिवाय आर्थिक कार्याचे मोजमाप करण्यासाठी काय इकॉनॉमिकल ऍक्टिव्हिटी असतात त्याचं काय करणार मेजरमेंट करण्यासाठी आपल्याला GDPचा फायदा होतो. त्याला लक्षात ठेवा. आपल्या खालचं जे आहे चालू मालिकेमध्ये पायाभूत वर्ष 2011-12 क्षेत्रीय स्थूल राज्य मूल्यवृद्धी मूळ किमतीवर अंदाजित करण्यात येते. तर स्थूल राज्य उत्पन्न हे बाजार किमतीवर अंदाजित करण्यात येते. चालू किमतीवर आधारित स्थूल राज्य उत्पन्नाच्या अंदाजांना सांख्यिक स्थूल राज्य उत्पन्न, तर स्थिर किमतीवर आधारित अंदाजांना वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न असे संबोधण्यात येते. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आता ह्याच्यामध्ये काय आहे ते ह्याच्यामध्ये आपल्याला 4 कन्सेप्ट आहे. कोणत्या? क्षेत्रनीय स्थूल राज्य मूल्यवृद्धी, स्थूल राज्य उत्पन्न आणि सांख्यिक स्थूल राज्य उत्पन्न आणि किंवा वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न, असे 4 कन्सेप्ट आपल्याला पाहिजे. ह्या 3 लाईनीमध्ये आपल्याला 4 कन्सेप्ट आहे. कोणकोणत्या मी इथं लिहिलेल्या आहेत पुढं इकडं बाजूला. क्षेत्रनीय स्थूल राज्य मूल्यवृद्धी, स्थूल राज्य उत्पन्न, सांख्यिक स्थूल राज्य उत्पन्न आणि वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न. इथेही पाहू शकता स्थूल राज्य मूल्यवृद्धी, स्थूल राज्य उत्पन्न, दुसरं काय दुसरं आहे सांख्यिक स्थूल राज्य उत्पन्न, स्थिर किमतीवर आधारित अंदाजांना वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न. म्हणजे मी तुम्हाला रिपीट काही गोष्टी का करतो की कारण की या क्वेश्चनला नेहमी विचारल्या जातात. त्यामुळे मी काही गोष्टी सारखं 1, 2, 4 वेळेस रिपीट करतो. त्यामुळे लक्षात ठेवा. आणखी एकदा रिपीट करतो. 3 लाईनीमधल्या 4 कन्सेप्ट आपल्याला इथे बघायचे आहेत. लक्षात ठेवा. कोणतं? स्थूल राज्य मूल्यवृद्धी, दुसरं आहे स्थूल राज्य उत्पन्न, नंतर आहे सांख्यिक स्थूल राज्य उत्पन्न आणि नंतर आहे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न. असे 4 कन्सेप्ट आहे. तर लक्षात ठेवा. आपल्याला काय पाहिजे? पहिलं लाईन बघूया. चालू मालिकेमध्ये पायाभूत वर्ष काय 2011-12 काय 2011-12 आहे. स्थूल राज्य मूल्यवृद्धी मूळ किमतीवर अंदाजित करण्यात येते. काय? स्थूल राज्य मूल्यवृद्धी मूळ किमतीवर अंदाजित करण्यात येते. स्थूल राज्य मूल्यवृद्धी बऱ्याच जणांना मराठीमध्ये हे समजत नाही स्थूल राज्य मूल्यवृद्धी काय आहे किंवा हे. तर बऱ्याच जणांना तुम्हाला सांगतो अल्टरनेटिव्ह त्याला काय म्हणतात, स्थूल राज्य मूल्यवृद्धीला काय म्हणतात GSVA म्हणतात. GSVA काय? ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड. काय?
ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड ही कशावर असतात, मूळ किमतीवर आधारित असतात. तर स्थूल राज्य उत्पन्न, तर त्यालाच आपण काय म्हणतो, स्थूल राज्य उत्पन्नालाच काय म्हणतात, GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट म्हणतात. हे बाजार किमतीवर आधारित करण्यात येतात आणि चालू किमतीवर आधारित स्थूल राज्य उत्पन्नाच्या अंदाजांना सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न म्हणतात. सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाला काय म्हणतात, नॉमिनल GSDP म्हणतात. तर स्थिर किमतीवर आधारित अंदाजांना वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न संबंधित येते, त्याच इंग्लिशमध्ये काय म्हणतात, रिअल GSDP असे म्हणतात. आता थोडं कन्फ्यूज झालं असेल, फास्ट झालं, टेन्शन घेऊ नका. पहिली कन्सेप्ट काय होती, स्थूल राज्य मूल्यवृद्धी, दुसरं होतं स्थूल राज्य उत्पन्न. पहिल्या लाईनमधलं पहिल्या आणि दुसऱ्या लाईनमधलं स्थूल राज्य मूल्यवृद्धी आणि स्थूल राज्य उत्पन्न. लक्षात ठेवा, स्थूल राज्य मूल्यवृद्धी त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, GSVA ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड, आणि स्थूल राज्य उत्पन्न आहे त्याला काय म्हणतात, GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट असे म्हणतात. तर लक्षात ठेवा, स्थूल राज्य मूल्यवृद्धी काय असतं, मूळ किमतीवर आधारित असते. काय, मूळ किमतीवर आधारित असते. आणि स्थूल राज्य उत्पन्न हे बाजार किमतीवर आधारित असते. आपल्याला सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तर लक्षात ठेवा, स्थूल राज्य मूल्यवृद्धी हे मूळ किमतीवर, कन्सेप्ट स्ट्रॉंग आहे, माहीत आहे. पण बऱ्याच वेळा काय होतं मित्रांनो, पेपरमध्ये खूप कधी कधी एन्झायटी येते, हायपर ॲक्टिव्हिटी होत, म्हणजे एकदम ब्रेन एकदम कधी कधी जाम होऊन जातो. सोपे क्वेश्चन आपल्या हातनं, सोपे क्वेश्चनचे हे उत्तर आपल्याला काढताना एकदम तारेवरची कसर करावं लागते. कधी कधी कळत नाही की नेमकी हे उत्तर आहे, हे उत्तर आहे. त्यावेळेस ट्रिक्स, टेक्निक्स, ट्रेंड्स आपल्याला सरळ काय माहीत असेल तर आपण त्यानुसार उत्तर देऊ शकतो. म्हणजे कन्सेप्ट जरी म्हणजे माहीत असं आहे, पण बरं कन्फ्युजमुळे थोडं काही इकडे तिकडे होतंय. पण आपण काही ट्रिक्स, टेक्निक्स, ट्रेंड्स बनवले असतात, त्यानुसार जर कळलं की आपल्याला असं बनवलं होतं, आम्ही काहीतरी असं काहीतरी बोलले होते सर, किंवा आपण काही स्वतः काही बनवलं होतं, त्यानुसार आपल्याला उत्तरापर्यंत पोहोचता येतं. लक्षात ठेवा, स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये काय आहे, मूल्य आहे, आणि ते कशावर आधारित असतं, मूळ किमतीत. मग स्थूल राज्य मूल्यवृद्धीचं मूल्य घ्या, मूळ किमतीचं मूळ घ्या. मग ते लक्षात ठेवा, स्थूल राज्य मूल्यवृद्धी त्याचं मूल्य मूळ म्हणजे स्थूल राज्य मूल्यवृद्धी कशा असते, मूळ किमतीवर. मूल्य आलंय म्हणून मूळ असं लक्षात ठेवू शकता. आणि स्थूल राज्य उत्पन्न जे आहे, स्थूल राज्य उत्पन्न जे आहे कशावर आहे, बाजार किमतीवर आहे. स्थूल राज्य उत्पन्न नाही. स्थूल राज्य उत्पन्नामध्ये काय आहे, तर उत्पन्न शब्द आहे. उत्पन्न म्हणजे काय, लक्षात ठेवा मित्रांनो, की उत्पन्न, माझं उत्पन्न, माझं शेतकरीचं काहीतरी उत्पन्न नाही, असं काही म्हणजे लक्षात ठेवा, उत्पन्न आहे माझं. मग उत्पन्न कसं आहे, तर लक्षात ठेवा, असं लक्षात ठेवा, उत्पादन किंवा उत्पन्न असं एक लक्षात ठेवा. ते उत्पन्न आहे, उत्पादन आहे. उत्पादन माझं समजा माझ्याकडे समजा शेती आहे, त्यात मला 1 टन म्हणजे 1 टन कापूस निघाला असं लक्षात ठेवा. तर 1 टन कापूस खूप आहे, मग त्याचं काय करा, माझं उत्पादन आहे. मग त्याचं उत्पादन जर मी विकलं तर माझ्याकडे काय येणार आहे, काय येणार आहे, उत्पन्न येणार आहे. उत्पादन काय, हे कापूस आहे, त्यातनं येणार जे माझं पैसे असेल ते माझं काय असेल, उत्पन्न असेल. मी जर कापूस कुठं घेऊन गेलो मार्केटमध्ये, तर मला सांगा, कापूस माझ्या किमतीवर नसणार आहे. मी म्हणलं मार्केटचा भाव चालू आहे 4,000 रुपये क्विंटल, मी म्हणलं 5,000 क्विंटल मला विकायचं आहे, असं करून चालणार नाही. तर लक्षात ठेवा, मार्केटमध्ये जेव्हा जाऊ त्यावेळेस काय असतं, बाजारामध्ये किमती सेट असतात, त्या किमतीनुसार आपल्याला काय करावं लागतं, ते आपलं प्रोडक्ट असेल किंवा उत्पादन असेल ते विकावं लागतं. मला लक्षात, उत्पन्न म्हणजे काय, लक्षात ते कशानुसार आहे, बाजार किमतीनुसार आहे. माझं उत्पादन विकल्यानंतर मला उत्पन्न भेटणार आहे, आणि ते कशानुसार भेटणार आहे, बाजार किमतीनुसार. असं स्ट्रिक्ट स्वरूपात लक्षात ठेवू शकता. स्थूल राज्य उत्पन्न म्हणजे उत्पन्न आलं, आणि ते कशावर, बाजार किमतीवर, असं लक्षात ठेवू शकता. स्थूल राज्य मूल्यवृद्धी, मूल्य मतलब मूळ हे मूळ किमतीवर आहे. स्थूल राज्य उत्पन्न आहे, उत्पन्न बाजार किमती, असं लक्षात ठेवू शकतो. आणि स्थूल राज्य मूल्यवृद्धीला त्याला काय म्हणतात, GSVA म्हणतात, ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड म्हणतात. ते कशावर असतं, बेसिक प्राइस. स्थूल राज्य उत्पन्न त्याला म्हणतात ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. ते कशावर असतं, लक्षात ठेवा, मार्केट प्राइसवर असतं, हे लक्षात ठेवा. आता खालच्या दोन कसे राहिले आपल्या खालच्या लाईनमधल्या, कोणकोणत्या, सांख्यिक स्थूल राज्य उत्पन्न आणि दुसरं आहे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न. आपण पाहिलं स्थूल राज्य मूल्यवृद्धी आणि स्थूल राज्य उत्पन्न. तर लक्षात, स्थूल राज्य मूल्यवृद्धी क्लिअर झालं, मूळ किमतीवर असतं. तर स्थूल राज्य उत्पन्न जे आहे, GSDP ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट, त्याचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. ते कोणकोणते, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न आणि वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न. डबल सांगतो मित्रांनो, स्थूल राज्य उत्पन्नाचे 2 प्रकार पडतात. एक आहे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न आणि दुसरं आहे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न. मग त्याला सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नला इंग्लिशमध्ये म्हणतात नॉमिनल GSDP आणि वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न म्हणतात रिअल GSDP. आता बघूयात ते कोणत्या किमतीवर आधारित असतात, कसं असतं ते एक पाहूयात. आता त्याला लक्षात ठेवा, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न जे आहे ते चालू किमतीवर आधारित असतं, आणि वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न जे असतं स्थिर किमतीवर आधारित असतं. तर आता पहिल्यांदा पाहू वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नाची ट्रिक्स, टेक्निक्स, ट्रेंड्स काय आहेत. वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न जे स्थिर किमतीवर आधारित असतं ते लक्षात ठेवा मित्रांनो, की प्रॅक्टिकल माणूस असतो. प्रॅक्टिकल माणसाला आपण काय म्हणतो, वास्तववादी माणूस, म्हणजे वास्तवाला धरून जगणारा माणूस, बरोबर आहे. आता सांगा, प्रॅक्टिकल आहे म्हणजे तुम्ही अभ्यासिकमध्ये अभ्यास करता, तुमचा मित्र येतो तुम्हाला म्हणतो चहाला चला, तुम्ही काय म्हणणार, मला नाही यायचं चहाला. तो मित्र म्हणणार, अरे काय माणूस आहे राव, चहाला बोलवलं, आग्रह केला, आला नाही. एखाद्या मित्राचं लग्न आहे, तुम्हाला म्हणला ये लग्नाला भावा,
तू आला जिगरी मित्र आहे, तू लागणारे, तो काय करतो, तुझं भावनिक नाही होत. तो काय म्हणतो, माझी एक्झाम जवळ आलेली आहे, मी वाटलं तुला लग्न झाल्यानंतर भेटेल, पण आता काय मी येऊ शकत नाही. तो इतके विनवणी आग्रह करतो की तुला लग्नाला यावंच लागेल, असंच आहे, तू असं माझा जिगरी मित्र आहे, असं तसं, तरी तो लग्नाला जात नाही. किंवा घरामध्ये काय एखादा फंक्शन असतो, जत्रा असती, सप्ताह असतो गावाकडं, आईवडील फोन करतात, बाब्या भावड्या काय असेल ते, की अरे दादा गावाकडे ये, आपली सप्ताह आहे, तुम्ही काय म्हणता, किंवा जत्रा आहे, सगळे पाहुणे येणार आहे, तू पण ये. सगळी पाहुणे नेहमी म्हणतात की हा कोणत्याच कार्यक्रमाला येत नाही. मग ते थोडं इमोशनल करतात की बाबा ये, सगळी लोक पाहुणे येणार, पण ते कसं करतात, तुम्ही काय म्हणता, नाही नाही इमोशनल होत नाही. मग तुम्ही काय करतात, त्या कार्यक्रमाला जात नाही आणि अभ्यासावर फोकस राहता. आणि फोकस राहता म्हणजे स्थिर राहता. म्हणजे तुम्ही स्थिर राहता म्हणजे काय, प्रॅक्टिकल विचार करता. आणि प्रॅक्टिकल विचार करता म्हणजे काय वास्तववादी विचार करता. आणि वास्तववादी विचार केल्यामुळे तुम्ही काय होता, येणारी एक्झाम जी असते ती पास होता. बरोबर आहे. मग लक्षात ठेवा, वास्तव आणि पास झाल्यावर माणूस कसा असतो, स्थिर असतो. का तर त्याच्यामुळे फायनान्शियल स्टॅबिलिटी आली असते, एक समाजामध्ये त्याला प्रतिष्ठा भेटली असते, काहीतरी कमवतोय, नोकरीला आहे, एक सामाजिक हे प्रतिष्ठा भेटते, फायनान्शियल स्टॅबिलिटी भेटते. त्यामुळे असं त्याचं आयुष्य कसं असतं, स्थिर असतं प्रॅक्टिकल विचार केल्यामुळं. मला लक्षात ठेवा, प्रॅक्टिकल म्हणजे काय, वास्तववादी विचार केल्यामुळे स्थिर असतो. म्हणजे वास्तविक स्थूल उत्पन्न जे आहे स्थिर किमतीवर आहे, ते जे आपलं पर्सनल लाईफचं जे आहे त्याची जर वापरा. वास्तविक स्थूल उत्पन्न हे काय असतं, स्थिर किमतीवर अवलंबून असतं, असं लक्षात ठेवा. आणि ह्याच्या अपुढे जो असतो, एखादा मित्र असतो लायब्ररीला, त्याला चहा प्यायला म्हणायचं की मनुष्य तर तो दम नसतो, तो फक्त दिसतो मित्र आले काहीतरी चहा प्यायलाच बोलवतोय, तो पटकीन निघून जातो. आणि एखाद्या मित्राचं लग्न आहे, तो त्या मित्राच्या फोनची वाट जाऊ द्या, स्वतः फोन करतो, भावा लग्न कधी तुझं. तो म्हणतो अशा तारखेला, ठीक आहे. तो मित्र म्हणतो, भावा त्या लग्नासाठी काय 2 दिवस अगोदर येऊन बसतो. परत गावाकडे जत्रा असती, काय घरचे म्हणतात तू जत्रेच्या दिवशी आहे. हा भाऊ 2-3 दिवस अगोदर असतो, जत्रा झाली तरी 2-3 दिवस गावातच असतो, म्हणजे आठवडाभर तो गावाकडेच असतो. म्हणजे काय असतं सारखं, म्हणजे हे काय ह्याचा विचार कसा आहे, तो एक्झामपेक्षा म्हणजे आपला वास्तविक प्रॅक्टिकल विचार म्हणजे अभ्यास करण्यापेक्षा इतर गोष्टींना काय देतो, महत्त्व देतो. इमोशनल राहून मित्र मला चल इकडं चालला, मित्र मला लग्नाला ये चल चालला, घरचे म्हणले ये जत्राला चालला, म्हणजे काय तो इमोशनल विचार, म्हणजे काय इमोशनल विचार करतो. आणि काय करतो येणार, मग तो काय करतो, तो अशी जास्त मग टाइमपास होतो ह्याच्यामुळं, म्हणजे ती येणारी एक्झाम त्याची कोणती पास होत नाही अशा विद्यार्थ्यांची. मग ते काय करतात, एक्झाम पास न झाल्यामुळे काय होतात, अस्थिर होतात. बरोबर आहे. मग अस्थिर झाल्यामुळे काय होतं, टेन्शन येतं. आणि मग काय होतं, एकामागून एक एक्झाम त्यांच्या देणं चालू असतं. काय एकामागून एक त्यांचं एक्झाम देणं चालू असतं. अवास्तव म्हणजे प्रॅक्टिकल विचार न करणाऱ्या लोकांचं म्हणजे असं चालू. मग लक्षात ठेवा, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न जे आहे चालू किमतीवर, म्हणजे आमचा वास्तववादी जे आहे तो स्थिर असतो आणि सांकेतिकवाला असतो. संकेत म्हणजे काय, संकेत भेटतो. फोन मित्र दिसला लायब्ररीच्या बाहेर, त्याला असं चहाला बोला, त्याला संकेत भेटला. कोणतरी सांगितलं, कुजबुज लागली की आपल्या मित्राचं लग्न ठरलंय किंवा जत्रा जवळ आली, हा संकेत भेटतो. संकेत काय, सांकेतिक राज्य उत्पन्न. आणि तो असतो, मग काय होतो, संकेत पाळत राहतो. तो जातो लग्नाला, जातो चहा प्यायला, जातो जत्राला किंवा असं गावाकडे इव्हेंटला. आणि काय होतं, मग त्याचं अभ्यासावर लक्ष न राहतो, नापास होतो. मग त्याचे काय एक्झाम देणं, एकामागून एक एक्झाम देणं चालूच राहतं. म्हणून सांकेतिक राज्य उत्पन्न हे आमचं चालू किमतीवर आधारित असतं, असं ट्रिक स्वरूपात लक्षात ठेवू शकतात. नंतर लक्षात द्या, आता हे प्रकारे लक्षात राहील असेल असं चांगल्या प्रकारे. नंतर आहे पूर्वानुमान सन 2024-25. सन 2024-25च्या पूर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेमध्ये सन 2023-24च्या तुलनेत 7.3% वाढ अपेक्षित असून अखिल भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, सन 2024-25च्या पूर्वानुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेमध्ये सन 2023-24च्या तुलनेत 7.3% वाढ अपेक्षित असून अखिल भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये 6.5% वाढ अपेक्षित आहे. लक्षात ठेवा, राज्य अर्थव्यवस्थेमध्ये किती 7.3% वाढ अपेक्षित आहे आणि भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये किती 6.5% वाढ अपेक्षित आहे. मित्रांनो, हे इम्पॉर्टंट आहे. ही स्टेटमेंट लक्षात ठेवा, ही आकडेवारी लक्षात ठेवा. महाराष्ट्राची वाढ किती 7.3% वाढ अपेक्षित आहे आणि इंडियाची किती 6.5. तर राऊंड फिगर लक्षात ठेवा, महाराष्ट्र 7 आणि इंडिया 6. लक्षात ठेवा, भारत काय मागे किती 1 न, म्हणजे 6 आहे. महाराष्ट्र 7 आहे तर इंडिया मागे 1 नाही, म्हणजे 6. असं राऊंड फिगर लक्षात ठेवा. अशी सगळी ते 7.3 आहे, हे 6.5 लक्षात ठेवलं तर वेल अँड गुड आहे. पण आपल्या सरळ लक्षात ठेवा, 7 राऊंड फिगर लक्षात ठेवा, महाराष्ट्राची 7 आणि इंडियाची किती भारताची 6 आहे. म्हणजे अपेक्षित वृद्धी दर म्हणजे वाढ जी आहे किती अपेक्षित, किती महाराष्ट्र 7.3 आणि भारत किती 6.5. असं 7-6 असं राऊंड फिगर लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवा की हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला. काय, हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला आपण नेहमी म्हणतो आणि नेहमी होतं की भारतावर काहीही संकट आलं तर सगळ्यात
पुढं कोण असतं तर लक्षात ठेवा, महाराष्ट्र हा राज्य असतं. मग महाराष्ट्राची काय आहे, साथ आहे. काय, महाराष्ट्राची साथ आहे, म्हणून 7 लक्षात ठेवा. महाराष्ट्राची 7% वाढ अपेक्षित आहे. महाराष्ट्राची 7 असं लक्षात ठेवा. आणि 1 महाग आहे ना, मग ही भारत मागे राहतोय म्हणून महाराष्ट्राची 7 आहे. काय, भारत मागे राहतोय, 6 वर राहतोय म्हणून 6 वर आहे ना, 1 मागे ना, भारत मागे राहतोय म्हणून महाराष्ट्राची 7 आहे असं लक्षात ठेवा. महाराष्ट्राची 7 आहे का, तर भारत मागे आहे. मागे किती, 6 असं लक्षात ठेवू शकता. नंतर लक्षात ठेवा, पुराणानुसार कृषी व संलग्न कार्य, उद्योग व सेवा यासारख्या वास्तविक स्थूल मूल्यवर्धित अनुक्रमे 8.7%, 4.9% व 7.8% वाढ अपेक्षित आहे. म्हणजे आपले जे क्षेत्र आहेत 3, कृषी व संलग्न कार्य, उद्योग, सेवा, हे 3 क्षेत्र जे आहेत त्याच्यामध्ये वाढ किती लक्षात ठेवा. कृषी व संलग्नमध्ये किती, 8.7 आहे आणि सेवामध्ये किती, 7.8 आहे. तर दोन्ही लक्षात ठेवा. अल्टरनेट केलं आकडे अल्टरनेट केले तर आपल्याला तेच आकडे भेटतात. 8.7 त्याचं उलटं केलं तर 7.8 कृषी व संलग्न कार्य आणि दुसरं आहे सेवा. असं लक्षात ठेवा. कृषी सेवा लक्षात ठेवा. कृषी किती, 8.7 आणि सेवा किती, 7.8 असं लक्षात ठेवू शकता. कृषी किती, 8.7 व सेवा किती, 7.8. कृषी सेवा असं लक्षात ठेवा. 8.7 कृषी सेवा लक्षात ठेवा. कृषी सेवा 8.7 आणि 7.8 असं लक्षात ठेवा. कृषी सगळ्यात जास्त आहे, सेवा कमी असं लक्षात ठेवा. कृषी अगोदर येते म्हणून 8.7 बरोबर आहे. आणि 7.8 आमचं काय आहे लक्षात ठेवा, सेवा आहे. आणि 4.9 काय आहे तर उद्योग आहे. 4.9 कृषी आणि सेवासाठी काय लागतं, उद्योगांची गरज लागते. कृषी आणि सेवासाठी उद्योगाची गरज लागते. गरज म्हणजे 7 लागते. कृषीला 7 लागते आणि उद्योगाला 7 लागते. 2 7 आहेत ना, दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 7 49 आले. 49 4.9 करा, फक्त पॉईंट टाका. म्हणजे कृषी सेवा 7.8, कृषी 8.7, सेवा कृषी 8.7, सेवा किती 7.8 आणि उद्योग किती आमचा 4.9. कृषीला उद्योगाची 7, सेवाला उद्योगाची 7, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं 7 49 4.9 असे आकडेवारी लक्षात ठेवू शकतो. लक्षात ठेवा मित्रांनो. आता आपल्याला ही चार्ट आपल्याला VIP आहे. सन 2024-25 करिता स्थूल राज्य मूल्यवृद्धी किंवा स्थूल देशांतर मूल्यवृद्धी आणि स्थूल राज्य उत्पन्न आणि स्थूल राज्य देशांतर उत्पन्नाचे वृद्धी दर. म्हणजे आपल्याला काय बघायचं आहे, 2024-25 करता स्थूल राज्य मूल्यवृद्धी, त्यालाच काय म्हणता येईल आपल्याला मित्रांनो, की GSDP किंवा स्थूल देशांतर उत्पन्न, त्याला आपण काय म्हणताय GDP. स्थूल राज्य मूल्यवृद्धी त्याला काय म्हणतो GSVA, ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड. स्थूल देशांतर मूल्यवृद्धी त्याला म्हणतो GVA, ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड. आणि दुसरं आहे स्थूल राज्य उत्पन्न, त्याला म्हणतात GSDP, ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. आणि किंवा त्याला स्थूल देशांतर उत्पन्न त्याला GDP असं म्हणू शकतो. अशा प्रकारे मराठीमध्ये जे शब्द आहेत आणि आपण इंग्लिश ट्रान्सलेशन पण पाहिलं. लक्षात ठेवा, क्षेत्र स्थिर किमतीनुसार वृद्धी दर आपल्याला माहिती आहे. महाराष्ट्र आणि अखिल भारतीय कृषी व संलग्न कार्य, उद्योग आणि सेवा ह्यांचा आपल्याला काय बघायचं आहे, वृद्धी दर बघायचा आहे. त्यापेक्षा लक्षात ठेवा, कृषी व संलग्न कार्य लक्षात त्यामध्ये काय आहे, कृषी, वने व मासेमारी. कृषी व संलग्न कार्यामध्ये काय येतं, कृषी येतं, वने येतं आणि मासेमारी. आपला सरळ क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, कृषी व संलग्न कार्य मध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो. पहिला ऑप्शन असू शकतो कृषी, दुसरा आहे वने, तिसरा आहे मासेमारी. आणि असं असू शकतं की A बरोबर, ओनली B बरोबर, A किंवा BC बरोबर, ABC बरोबर, असे काहीतरी ऑप्शन असू शकतात. तर लक्षात ठेवा, आपलं जर आलं कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये, मग बरं कृषी व संलग्न क्षेत्र म्हणलं की आपलं असं म्हणून ह्याच्यामध्ये कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये कृषी आहे, मग कृषी असू शकते 100% ते असणार. मग वने व मासेमारीमध्ये असं थोडं कन्फ्युज होऊ शकतं की कृषी संलग्न क्षेत्र जोडधंदा म्हणून मासेमारी करतो ना आपण, म्हणून मासेमारी येऊ शकतं. पण वनेमध्ये थोडं कन्फ्युजन होऊ शकतं की कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये वने आहेत का नाही. तर लक्षात ठेवा मित्रांनो, असे क्वेश्चन आपल्याला कन्फ्युज सोपे असतात पण कन्फ्युज होतात. त्याचं लक्ष द्या, कृषी व संलग्न क्षेत्रामध्ये कृषी आहे, वने आहे आणि काय आहे मित्रांनो, मासेमारी पण आहे. उद्योगामध्ये काय बघायचं मित्रांनो, खाणकाम, दगडकाम, वस्तू निर्माण, वीज, वायू, पाणी पुरवठा, इतर उपयोगी सेवा आणि बांधकाम. आणि सेवामध्ये काय, व्यापार, दुरुस्ती, हॉटेल व उपहारगृहे, वाहतूक, साठवण, दळणवळण व प्रसारणासंबंधित सेवा. तुम्हाला ह्या गोष्टी का सांगते मित्रांनो, ती सेवावरती हा क्वेश्चन येऊन गेला की सेवामध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टींचा समावेश होतो. त्याचे ऑप्शन होता व्यापार, दुसरं होतं दुरुस्ती, तिसरं होतं हॉटेल व उपहारगृहे, वाहतूक, साठवण, दळणवळण, प्रसारासंबंधित सेवा, असे ऑप्शन होतात. आणि विचारलं होतं की सेवांमध्ये कशाचा समावेश होतो. मग तुम्हाला 22 मेन्सचा मला एक्झॅक्ट आठवण 21-22 समथिंग काहीतरी कोणत्याही मेन्सचा हा क्वेश्चन आहे, डायरेक्ट विचारलं होतं सेवांचे खाली त्यातले समाविष्ट घटक कोणते ते विचारले. त्यामुळे आपल्याला कृषी व संलग्न कार्यामध्ये पाहिलं काय आहे, कृषी, वने व मासेमारी आहे. उद्योगामध्ये काय, खाणकाम, दगड खाणकाम आहे.
नंतर वस्तू निर्माण आहे, वीज, वायू, पाणी पुरवठा, इतर उपयोगी सेवा आहे, बांधकाम. आपल्या खाणकाम, दगड खाणकाम, वस्तू निर्माण व बांधकाम लक्षात राहील की हे उद्योगामध्ये येतं. वीज, वायू, पाणी पुरवठा व इतर उपयोगीच्या सेवा, असं वाटतं त्यांना सेवा लावली ना, मग असं वाटू शकतं की ते एक सेवामध्ये येऊ शकतं. तर एक्सेप्शन लक्षात ठेवा मित्रांनो, वीज, वायू, पाणी पुरवठा व इतर उपयोगी सेवा हे काय मध्ये येतं, उद्योगामध्ये येतं. रिपीट करतो मित्रांनो, वीज, वायू, पाणी पुरवठा व इतर उपयोगी सेवा हे कशामध्ये येतं, उद्योगामध्ये येतं. एवढं एक लक्षात ठेवा. सेवामध्ये काय येतं, व्यापार, दुरुस्ती, हॉटेल उपयोग, वाहतूक, साठवण, दळण प्रसार संबंधित सेवा आणि सार्वजनिक प्रशासन, संरक्षण व इतर सेवा काय म्हणतात, सेवामध्ये येतात असं लक्षात ठेवा. कृषी व संलग्न कार्य पाहिलं, उद्योग पाहिलं आणि सेवा पाहिलं. उद्योगामधलं एकही तिसरा पॉईंट होता वीज, वायू, पाणी पुरवठा व इतर उपयोगी सेवा हे कशामध्ये येतात लक्षात ठेवा, उद्योगामध्ये येतात. त्या सेवा नाव जरी असलं तिथं तरी ते सेवामध्ये नाही तर उद्योगामध्ये येतात. एवढं एक्सेप्शन लक्षात ठेवा. आपल्याला माहिती आहे कृषी व संलग्न कार्य, उद्योग आणि सेवा. आधी सगळ्यांनी सेवा बघू. सेवाचा वृद्धी दर किती होता, 7.8 महाराष्ट्राचा, आणि इंडियाचा किती होता, 7.3 होता. तर लक्षात ठेवा मित्रांनो, पॉईंट नाही जरी लक्षात ठेवलं तर सरळ सरळ लक्षात ठेवा, 7.8 महाराष्ट्राचा आहे आणि 7.3 कोणाचा आहे, भारताचा आहे. तर 7 राऊंड फिगर लक्षात ठेवा, 7चा सेवा 7 म्हणजे महाराष्ट्र आणि भारताची प्रत्येक नागरिक सेवा सारखीच करतो. काय, महाराष्ट्र आणि भारताची सेवा प्रत्येक नागरिक सारखी करतो. म्हणजे महाराष्ट्राचा व्यक्ती तो म्हणत नाही की मी महाराष्ट्राचा नागरिक आहे, मला भारताचं काही बाकीच्या घेणं देणं नाही असं म्हणत नाही. तो महाराष्ट्राचीही सेवा करतो आणि भारताचीही सेवा करतो. सेवा इन द सेन्स म्हणजे एखादा जवान आहे महाराष्ट्राचा, तो म्हणणार नाही की मी फक्त महाराष्ट्रापुरताच मारायचं आहे, मग महाराष्ट्रात काय झालं तर महाराष्ट्र रिलेटेडच मी जबाबदार राहणार असं नाही. किंवा एखादा राजकीय व्यक्ती आहे, ते काहीतरी झालं, तो महाराष्ट्र विधानसभेमधला माणूस व्यक्ती आहे किंवा एक MLA आहेत, तर असं म्हणू शकत नाही की भारतामध्ये काही होत्या, मला काय त्याचं घेणं देणं नाही, तर तो काय फक्त महाराष्ट्रात काय होईल तेवढंच मी लक्ष देणार तर नाही. मित्र लक्षात ठेवा, इच अँड एव्हरी सिटिजन महाराष्ट्राचा असो, महाराष्ट्राचा पुरता नाही विचार करणार, तो महाराष्ट्राचा विचार तर करणारच पण देशाचाही विचार करणार. म्हणजे महाराष्ट्र आणि भारताची दोघांची सेवा समान करणं, म्हणून 7-7 म्हणजे 7-7 लक्षात ठेवा. महाराष्ट्राला भारताची 7 आणि भारताची महाराष्ट्रात 7, त्यासाठी सेवेसाठी असं लक्षात ठेवू शकता. 7-7 लक्षात ठेवा. आणि कृषी व संलग्न कार्य, उद्योग महाराष्ट्राचा किती 8.7 आहे आणि उद्योगात किती 4.9 आहे. कृषी व संलग्न कार्य महाराष्ट्राचा 8.7 आहे आणि उद्योगात किती 4.9 आहे. तर लक्षात ठेवा, कृषी व संलग्न कार्य 8 आणि उद्योग किती 4. आता लक्षात ठेवा, कृषी उद्योग महाराष्ट्र रिलेटेड जर पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त काय शेतीवर अवलंबून आहे आणि त्यानंतर सगळ्यात जर मोठे उद्योगधंदे कुठे असतील तर महाराष्ट्रामध्ये आहे. म्हणजे काय, कृषी हे टॉपला आहे, नंतर काय उद्योग. कृषी किती 8 आहे, राऊंड फिगर लक्षात ठेवा, आणि उद्योग किती 4. म्हणजे कृषी जर 8 असेल त्याच्या हाफ आहेत आमच्याकडे उद्योग आहेत असं लक्षात ठेवा. कृषी जर 8 असेल त्याच्या हाफ आहेत आमच्याकडे उद्योग आहेत, मग 8 आणि 4 लक्षात ठेवू शकता. आणि दुसरं जर पाहिलं भारतामध्ये कृषी किती 4 आणि उद्योग किती 5, 4-5 कृषी उद्योग. तर लक्षात ठेवा कृषी उद्योग. आणि इंडियाच्या बाबतीत कसं लक्षात ठेवायचं, कृषी उद्योग सरळ सरळ 4-5 लक्षात ठेवू शकता. म्हणजे इंडियाची जी इकॉनॉमी आहे किंवा इंडियाची इकॉनॉमी सगळ्यात जास्त कशावर डिपेंड आहे, कृषीवर आहे. मग लक्षात ठेवायचा कृषी उद्योग असं लक्षात ठेवू शकता. कृषी उद्योग 4-5 असं लक्षात ठेवा. कृषी उद्योग सगळ्यात जास्त कृषी, नंतर काय उद्योग, 4-5 इकडं 8 आणि 4 होतं, तिकडं किती 4-5 असं लक्षात ठेवा. डबल रिपीट करतो, सेवा सेम आहे 7-7. महाराष्ट्र रिलेटेड जर पाहिलं कृषी उद्योग, आपण म्हणलो कृषी खूप जास्त आहे, मेजर इफेक्ट आहे, मेजर रोजगार देणं आहे, मेजर उत्पन्न देणं आहे असं लक्षात ठेवा. 8 आहे, त्याच्या हाफ काय आहे आमच्याकडं उद्योग आहे 8-4. इंडियाच्या बाबतीत पाहिलं तर आम्हाला कृषी उद्योग जर पाहिलं कृषी 4 आहे आणि उद्योग 5, 4-5 कृषी 4-5 असं लक्षात ठेवा. कृषी उद्योग 4-5. आणि इंडियाच्या बाबतीत काय आहे तर कृषी कमी आहे वृद्धी दर आणि उद्योगाचा जास्त आहे, किती 4, तिथं 4 आहे इकडं 5 आहे. म्हणजे एक अल्टरनेटिव्ह, म्हणजे तुम्ही जर महाराष्ट्राचा ट्रेंड जर पाहिला तर महाराष्ट्रामध्ये कृषी जास्त आहे, उद्योग काय आहेत त्याच्या अर्धे आहे म्हणजे कमी आहे. आणि इंडियामध्ये जर पाहिलं वृद्धी दराच्या बाबतीत तर काय आहे, कृषीचा वृद्धी दर उद्योगापेक्षा कमी आहे, तो किती 1ने कमी आहे, उद्योग 5 आहे आणि अखिल भारतच्या स्तरावर कृषीचा किती 4. मग जर पाहिलं डबल सांगतो, कृषी उद्योग महाराष्ट्राचा काय कृषी खूप जास्त आहे 8 आहे, त्याच्या हाफ काय आहे उद्योग 4. आणि इंडियाच्या बाबतीत पाहिलं तर 4-5 सरळ लक्षात ठेवा, 4 आणि 5 कृषी उद्योग असं लक्षात ठेवायचं. कृषी किती 4 आहे पण उद्योग 5 आहे, कृषी कमी आहे वृद्धी दर पण उद्योगाचा जास्त आहे, ऑल इंडिया स्तरावर 4 आणि 5 असं लक्षात ठेवू शकता. स्थूल राज्य मूल्यवृद्धी किंवा स्थूल देशांचं मूल्यवृद्धी त्याला म्हणतो GSVA तो किती 7 आहे. आणि स्थूल राज्य उत्पन्न, स्थूल देशांचं उत्पन्न GDP किती आहे 7.3 आहे. आताच पाहिला 7.3 6.5 आताच पाहिलं होतं ना. आपलं वरचं जरी नाही लक्षात राहिलं तर खालचं लक्षात ठेवा 7.3 6.5. जरी खालचं जर लक्षात राहिलं ऑल राऊंड फिगर 7-6 तर वरची पण 7-6 आहे. वर जे पाहिलं होतं की
इंडियाचे जे ग्रोथ रेट आहे किंवा वृद्धी दर आहे किंवा आपलं ते अपेक्षित वाढ आहे ते आपण किती पाहिली होती, 6 पाहिली होती आणि महाराष्ट्राची 7. मग महाराष्ट्र आपण काय म्हणतो, हिमालयाच्या मंथीला सह्याद्री धावला, म्हणजे सह्याद्री म्हणजे महाराष्ट्र किती 7 आहे, त्याची 7 कोणाला आहे, इंडियाला. तो का मागं राहिलेला 1 6 म्हणून 7 महाराष्ट्र जर असेल तर इंडिया आमचा 6 आहे आणि तो मागं आहे, असं लक्षात ठेवा. म्हणजे 7 आलं, GSDP किंवा GDP मध्ये 7 आलं, महाराष्ट्र 7 आहे आणि अखिल भारतावर 6 राऊंड फिगर लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे हे तुम्ही लक्षात ठेवू शकता. VIP नोट लक्षात ठेवा. आता नंतर आहे सर्वाधिक राज्य उत्पन्न असले 10 राज्यांचे सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न, तर काय म्हणतात नॉमिनल GSDP. काय नॉमिनल GSDP नुसार आपल्याला काय बघायचं आहे, क्रम बघायचा आहे की कोण टॉप 5 राज्यांचे. तर अशा टॉपला कोण आहे, महाराष्ट्र आहे. आणि GSDP नुसार नॉमिनल GSDP नुसार काय, आणि पर कॅपिटा इन्कम नुसार महाराष्ट्र किती 5व्या क्रमांकाला आहे. लक्षात घ्या मित्रांनो, मागच्या 2 लेक्चर पूर्वी आपण हे ट्रिक्स पाहिलेच आहेत, तरी रिपीट करतो की पर कॅपिटा इन्कमनुसार महाराष्ट्र किती 5व्या क्रमांकाला आहे. नॉमिनल GSDP त्याला सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नानुसार महाराष्ट्र किती 1 नंबरला आहे. तर लक्षात ठेवा मित्रांनो, आपल्याला काय बघायचं की ही ट्रिक्स बघायची की नॉमिनल GSDP. आता मला ते ट्रिक सांगितलं होती की जर व्यक्तीचं उत्पन्न डबल असेल, एखाद्या व्यक्तीचं उत्पन्न जर जास्त असेल, बट ऑब्वियस त्या जिल्ह्याचं उत्पन्न जास्त असेल, बट ऑब्वियस त्या राज्याचं असेल, बट ऑब्वियस देशाचं. म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचं जर उत्पन्न चांगलं असेल, त्या राज्यातील लोकांचं उत्पन्न जर चांगलं असेल, ते आपोआप त्या देशाच्याही उत्पन्न चांगलं असतं. मला सांगा, ज्याचं उत्पन्न जर चांगलं असेल तर त्याची मुलं कुठं शाळेत घातली जातात, सुरुवातीला आपल्यामध्ये आपण अंगणवाडीमध्ये शिकलो, पण त्यांच्याकडे पैसे असतात ते कुठं टाकतात, LKG UKGला त्यांची मुलं टाकतात. बरोबर, आताचा ट्रेंड जर बघितला तर बरोबर 70-80 हजार फक्त लाख फीस फक्त LKG UKGच्या फीस येते. आपलं 12वीपर्यंत तेवढं शिक्षण झालं असेल, म्हणजे तेवढा खर्च झाला असेल, तेवढ्या खर्चात आपलं 12वी झाली असती. मला लक्षात आपलं उत्पन्न जास्त आहे, म्हणजे काय आपल्याकडं स्थूल राज्य उत्पन्न ते कोणतं सांकेतिक ते जास्त आहे. मग काय पैसा जास्त आहे म्हणून आम्ही काय करतो, आमची मुलं UKG मध्ये टाकणार. कायला UKG मध्ये टाकणार. UKG म्हणजे कसं, तर मग मुलगा काय असतं, लहान असतं, तान्हं बाळासारखं असतं, असं लक्षात ठेवा. मग UKG मध्ये टाकणार. म्हणजे ही ट्रिक्स तुम्हाला सांगितली होती की माझा तान्हा बाळ UKGला गेला. काय, माझा तान्हा बाळ UKGला गेला. तर लक्षात ठेवा, माझा तान्हा बाळचं लक्षात ठेवा, माझाचं महाराष्ट्र लक्षात ठेवा, माझा महाराष्ट्र लक्षात ठेवा. तान्हा बाळचं लक्षात ठेवा, ताचं तामिळनाडू, ळ येते त्यामुळे तामिळनाडू एक लक्षात ठेवा. तान्हा बाळावर तावरून तामिळनाडू, ळ तामिळनाडूमध्ये आहे लक्षात ठेवा, तामिळनाडू. UKGला उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात. UKG काय, उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात असं लक्षात ठेवू शकता. माझा तान्हा बाळ UKGला गेला तर लक्षात ठेवा, माझाचं महाराष्ट्र, माझा महाराष्ट्र, तान्हा बाळचं तामिळनाडू, UKGचं उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात. हे आपल्याला नॉमिनल GSDPचे टॉप 5 राज्य बघता येतील. डबल सांगतो, महाराष्ट्र हा नॉमिनल GSDP नुसार 1ल्या क्रमांकाला आहे, पर कॅपिटा इन्कम हा 5व्या क्रमांकाला आहे. लक्षात ठेवा मित्रांनो. दुसरं आहे अंदाजित सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न. अंदाजित सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न 40 कोटी आहे. म्हणजे आपण राऊंड फिगर सांगतो मित्रांनो, 40 लाख कोटी आहे. आणि अंदाजित वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न 24 लाख कोटी आहे. आणि 2022-23च्या तुलनेत 8% वाढ अपेक्षित आहे. मग जर पाहिलं की पहिल्या सुधारित अंदाजानुसार सन 2023-24 करता अंदाजित सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न किती 40 लाख कोटी आहे आणि अंदाजित वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न किती 24 लाख कोटी असून त्यात सन 2022-23च्या तुलनेत 8% वाढ अपेक्षित आहे मित्रांनो. तर लक्षात ठेवा मित्रांनो, जर आपल्या स्टेटमेंट स्वरूपात लक्षात ठेवू शकता, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न त्याला काय म्हणतो, ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड. आणि वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न त्याला म्हणतो सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्नाला काय म्हणतो आपण, नॉमिनल GSDP. बरोबर आहे, नॉमिनल GSDP. आणि वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नाला म्हणतो रिअल GSDP. तर लक्षात ठेवा, नॉमिनल GSDP हा रिअल GSDPपेक्षा जास्त आहे, एवढं लक्षात ठेवा. बाकीची आकडेवारी जरी लक्षात नाही राहिली तर लक्षात ठेवा, नॉमिनल GSDP रिअल GSDPपेक्षा जास्त आहे, एवढं लक्षात ठेवा. नॉमिनल GST म्हणजे आपण जे पाहिलं होतं की काय, सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न, आणि दुसरं पाहिलं होतं वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न. आणि सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न काय आहे, जास्त आहे कोणापेक्षा, वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नापेक्षा. बरोबर आहे, प्रॅक्टिकल विचार करणारे लोक कमी असतात आणि संकेतानुसार म्हणजे एक इम्प्रॅक्टिकल विचार करणारे लोक जास्त असतात. आपण काय म्हणतो, वास्तविक लोक काय आहे तर प्रॅक्टिकल विचार करतात आणि ते कमी असतात. इथं बरोबर. आणि संकेतानुसार काम करणारे म्हणजे कळलं की मित्र आला की आपल्याला लगेच गेला. इम्प्रॅक्टिकल विचार करणारा म्हणजे प्रॅक्टिकल विचार करणारा माणूस नसतो, मग ते काय असतात, ती संख्या जास्त असते. प्रॅक्टिकल विचार करणारे लोक कमी असतात आणि इम्प्रॅक्टिकल विचार करणारे जास्त असतात. मग इथंच तसंच आहे. मग सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न काय जास्त आहे, म्हणजे ते लोक जास्त आहेत म्हणून ते उत्पन्न जास्त आहे असं लक्षात ठेवा. आणि वास्तविक स्थूल राज्य उत्पन्न कमी, म्हणजे वास्तविक स्थूल राज्य उत्पन्नापेक्षा सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न काय आहे, जास्त आहे असं लक्षात ठेवू शकता. आणि वाढ किती टक्के अपेक्षा आहे, 8% वाढ अपेक्षित आहे, एवढं लक्षात ठेवू शकता. क्षेत्रनिहाय स्थूल राज्य मूल्य ऊर्जा व स्थूल राज्य उत्पन्नाचे वार्षिक
वृद्धी दर आपल्याला बघायची आहे. आता लक्षात कृषी व संलग्न कार्यक्षेत्र, उद्योग क्षेत्र, सेवा क्षेत्र आणि आपल्याला हे बघायचं आहे. तर लक्षात ठेवा आपल्याला कृषी व संलग्न कार्यक्षेत्रामध्ये पाहिजे की समाविष्ट घटक आहे, मग अशा बघितल्याप्रमाणे आणखी विस्तारित दिले आहे आपल्याला. तर कृषी व संलग्न कार्यक्षेत्रामध्ये काय पिके आहे, पशुधन आहे, वन संवर्धन, ओळवणके पाणी आहे, माशी व मारी व जलसंवर्धन आहे. तर लक्षात ठेवा कृषी व संलग्न कार्यक्षेत्रामध्ये काय आहे, पिके आहेत, पशुधन आहे, वन संवर्धन व कोडके पाणी आहे, मासेमारी व जलसंवर्धन आहे. आणि उद्योग क्षेत्रामध्ये काय लक्षात ठेवा खाणकाम व दगड खाणकाम आहे, वस्तू निर्माण आहे, वीज व वायू पाणी पुरवठा व इतर उपयोगी सेवा आहे आणि बांधकाम आहे. आताच पाहिलं. सेवा क्षेत्र काय आहे, व्यापार, दुरुस्ती, हॉटेल व व्यापारगृहे, वाहतूक, साठवण, दळणवळण, प्रसार संबंधी सेवा. नंतर आहे वित्तीय, स्थावर मालमत्ता, व्यावसायिक सेवा, सार्वजनिक प्रशासन व संरक्षण व इतर सेवा आपण बघू शकतो. म्हणजे आपल्याला हे या संदर्भात आणि स्थिर किमतीनुसार त्याचं काय आपलं जे जे आकडेवारी बघतो त्याचं पायाभूत वर्ष काय आहे 11-12 काय 11-12 म्हणजे आपण GSV आहे GSD बघतो त्याचे जे हे आहे GDP असेल किंवा GB असेल त्याचं पायाभूत वर्ष काय आपण बघणार आहे 2011-12 म्हणजे बेस इयर. तर आपल्याला लक्षात ठेवा चालू मालकीतील क्षेत्रनीय हिस्सा. आता आपल्याला काय बघायचं की एकूण स्थूल राज्य मूल्यवृद्धी किंवा स्थूल राज्य देशांक मूल्यवृद्धीमध्ये हिस्सा म्हणजे आपल्याला एकूण GSV आहे म्हणजे काय आपल्याला ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड किंवा ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड मधील आपला कृषी व संलग्न कार्य, उद्योग आणि सेवामधला प्रत्येकाचा हिस्सा कसा आहे बघायचा म्हणजे GDP मध्ये. तर म्हणजे लक्षात ठेवा GDP मध्ये 3 क्षेत्रांचा हिस्सा कसा आहे म्हणजे किती टक्के आहे, कृषी व संलग्न कार्याचा किती, उद्योगाचा किती, सेवाचा किती आपल्याला पाहायचा आहे. ह्याला आपण थोडा वेळ देऊयात कारण की हा क्वेश्चन आपल्याला ह्या संदर्भात असे क्वेश्चन नेहमी विचारलेले विविध एक्झामला दिसतात त्यामुळे आपल्याला ही चार्ट आपल्याला VIP आहे. तर लक्षात ठेवा सन 2023-24 मधील अखिल भारत सांख्यिक स्थूल देशांतर्गत उत्पन्नात राज्याच्या स्थूल राज्य उत्पन्नाचा हिस्सा 13.5% देशात सार्वत्रिक असून त्या खाली तमिळनाडू या राज्याचा हिस्सा आहे. म्हणजे जर आपल्याला पाहिलं सांकेतिक स्थूल राज्य उत्पन्न आपण आताच पाहिलं की नॉमिनल GSDP नुसार पास्ट राज्य टॉपला पाहिलं होते. माझा तानाबाळ UKG गेला, माझा महाराष्ट्र, तानाबाळचं तामिळनाडू 2 नंबरला आणि नंतर UKGचं उत्तर प्रदेश, कर्नाटक आणि गुजरात पाहिलं बरोबर आहे. तर टॉपला कोण होतं महाराष्ट्र आणि किती प्रमाणे महाराष्ट्राचं मग 13.5% लक्षात ठेवा किती 13. हा कडा लक्षात ठेवा 13.5% किती 13.5% आहे आणि तामिळनाडूचा 2 नंबरला किती 9%. पण तामिळनाडू जर नाही लक्षात राहिलं आकडेवारी तर लक्षात ठेवा इंडियात किती 13.5% आहे नॉमिनल GSDP मध्ये वाटा किती 13.5%. नंतर लक्षात ठेवा मित्रांनो ही आपल्याला आकडेवारी बघायची की सन 2011-12 ते 2023-24 या कालावधीमध्ये राज्याच्या सांख्यिक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये त्याला काय म्हणतात आपल्या ह्याच्यामध्ये बघायचं सांख्यिक स्थूल राज्य मूल्यवृद्धी त्याला काय म्हणतात ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेडमध्ये सेवा क्षेत्राचा हिस्सा सर्वाधिक असून त्याखाली उद्योग आणि कृषी व संलग्न क्षेत्राचा हिस्सा आहे. पहिल्या सुधारित अंतरानुसार सन 2023-24 मध्ये राज्याच्या सांख्यिक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये कृषी व संलग्न कार्य, उद्योग सेवा क्षेत्राचा हिस्सा अनुक्रमे 11.2%, 25% व 63.8% आहे. सन 2011-12 मध्ये सस्तम हिस्सा अनुक्रमे 13.1% ते 35.8% व 51.1% होता. ते जर लक्षात ठेवा आपल्याला ट्रेंड लक्षात ठेवायचा आहे की सांख्यिक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये त्याला काय म्हणतात ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेडमध्ये सेवा क्षेत्राचा सर्वात हिस्सा होता बरोबर किती टक्के कधी आपल्याला बघायचं आहे 23-24 समजा बरोबर किती आहे 63% आहे आणि त्याखाली कोणाचा आहे उद्योग क्षेत्राचा आहे किती 25% आणि कृषी व संलग्न कार्यांचा किती 11%. हे जे चार्ट दिलेत ना मित्रांनो हे चार मी त्याचंच फक्त काय केलं बॉक्समध्ये तुम्हाला सविस्तर दिलेलं आहे. तर लक्षात ठेवा महाराष्ट्र संदर्भात जर पाहिलं की सेवा क्षेत्राचा हिस्सा सर्वात जास्त आहे, नंतर उद्योगाचा आहे, नंतर कृषी व संलग्न कार्याचा आहे. इंडियाचं जर पाहिलं तर काय लक्षात ठेवा म्हणजे सेवा, उद्योग, कृषी व संलग्न कार्य हे लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या बाबतीत काय आहे की सेवा सगळ्यात जास्त आहे, नंतर उद्योग आहे, नंतर सगळ्यात टॉप शेवटी काय आहे कृषी व संलग्न कार्य आहे. सेवा, उद्योग, कृषी व संलग्न कार्य सेवा सगळ्यात टॉपला आहे 63% वाटा आहे GSV मध्ये सांख्यिक स्थूल राज्य मूल्यवृद्धीमध्ये. तर आपण GSVA म्हणलं होतं. उद्योगाचा 25% आहे 2 नंबरला, कृषी संलग्न कार्याचा 3 नंबरला आहे. आणि जर पाहिलं आणि इंडियाचं जर पाहिलं तर सगळ्यात काय आहे सेवाचा आहे बरोबर आहे 54%, उद्योगाचा 27% आणि कृषी संलग्न कार्याचा 17% आहे. तीच तुम्हाला हे केलेलं आहे. तर मित्रांनो एक लक्षात ठेवा की ही जी आकडेवारी आहे तर आधी एक लक्षात ठेवा की ट्रेंड स्वरूपात आपण विचारू शकतो महाराष्ट्र असेल किंवा भारत असेल तर सगळ्यात जास्त हिस्सा कोणाचा आहे सेवा क्षेत्र आहे बरोबर. सगळ्यात जास्त पहिलं काय होतं इंडिया जेव्हा हे झाला म्हणजे काय इंडिपेंडंट झाला तेव्हा आपण कृषीवर डिपेंड होतो. पण जसं जसं आज आपण पुढे जातोय तसं आपल्याला काय हा ट्रेंड बदलताना दिसतोय. तर सगळ्यात काय सर्व्हिस सेक्टर सगळ्यात जास्त एक्सप्लोरिंग आहे. त्यानंतर कोणतं आहे उद्योग आणि तिसऱ्या नंबरला काय गेलेलं आहे कृषी गेलेलं आहे. सरळ लक्षात ठेवा काय आता काय सगळ्यात जास्त एक्सप्लोरिंग सेक्टर कोणतं आहे सर्व्हिस सेक्टर आहे बरोबर आहे. दुसरं कोण आहे उद्योग आणि सगळ्यात 3 नंबरला काय गेलं उद्योग कृषी गेलेला आहे. त्यामुळे असं काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही. सरळ विचारलं सगळ्यात जास्त कोण आहे सेवा आहे 2 नंबर उद्योग आहे आणि तिसऱ्या नंबरला कृषी आहे. का आता सगळ्यात जास्त सेवा एक्सप्लोर आहे त्यानंतर उद्योग आहे सगळ्यात शेवटी आता कृषी राहिलेला आहे. सेवा, उद्योग, कृषी. आता आपल्याला आकडेवारी लक्षात ठेवायची की सेवासाठी किती महाराष्ट्र 63%, उद्योग 25% व कृषी व संलग्न कार्य 11% आहे. लक्षात ठेवा सेवा 63, उद्योग
25% आणि कृषी संलग्न कार्य 11. सेवा 63% कसं लक्षात ठेवायचं मित्रांनो? तर लक्षात ठेवा 63 63 36 आकडा म्हणजे त्यांचं जमत नाही, पण 63 आकडा सेवा कधी होती? एकमेकाची सेवा करण्याची भावना कधी निर्माण होती? त्याच्यामध्ये प्रेम असेल तर. मग प्रेम कधी 36 आकड्यात नाही तर कोणत्या आकड्यात आहे? 63 आकड्यात. 63 म्हणजे सोबत असेल ना 63 मराठी आकडे टाका. मराठी आकडा 36 काढला तर उलटे म्हणजे 36 आकडा म्हणतात. 63 म्हणजे मराठीमध्ये लिहिलं तर तुम्हाला ते प्रेम दिसत, सद्भावना दिसत. मागे पण सांगितलं. मग प्रेम असेल तर काय होईल? त्यामध्ये सेवा करण्याची भावना होईल. सेवा 63% लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या बाबतीत उद्योग किती? 25. उद्योग किती? 25 आणि कृषी संलग्न कार्य 11 आहे. महाराष्ट्रामध्ये कृषी संलग्न कार्य, कृषी म्हणजे काय? पिकं उभी असतात ना असे, बरोबर आहे. एक एक ज्वारीचं पीक समजा एखादं आहे किंवा बाजरीचं पीक आहे, हे काय एक उभं पीक आहे, जमिनीत असं लावलेलं आहे, वरती कन्नस आलेलं आहे, म्हणजे 11 सारखं दिसतं. उभं पीक आहे 11 सारखं दिसतं, म्हणजे 2 पीक आहेत अशा उभा. लक्षात ठेवा. सेवा तर लक्षात राहील तुमच्या 63% महाराष्ट्र बाबतीत सेवा करण्याची सद्भावना 63 आकडा. कृषी काय 11% पिकासारखं आहे म्हणून. उद्योग किती? 25%. किती? उद्योग 25% लक्षात ठेवा. उद्योग किती? 25%. सरळ सरळ लक्षात ठेवू शकता. बाकीच्या आकडेवारी किती? 11-12ची होती. मग सेवा 51 होता, उद्योग 35 होता आणि कृषी 13 होता. लक्षात ठेवा. मी सगळी आकडेवारी घेत नाही कारण की आपल्याला खूप असं खिचडी करायची नाही. तर सध्याच्या आकडेवारी लक्षात ठेवा. सेवा 63, उद्योग 25 आणि कृषी संलग्न कार्य 11. सेवा 63 सेवा करण्याची भावना आहे. कृषी पिकं उभा असतात 11 सारखे, 2 पिकं आहेत 11 सारखे उभा आहेत. उद्योग 25% लक्षात ठेवा. हे झालं महाराष्ट्र बाबतीत. आणि भारताच्या बाबतीत सेवा किती? 54% आहे आणि उद्योग किती? 27% आणि कृषी संलग्न कार्य किती किती आहे मित्रांनो? 17%. आता लक्षात ठेवा. सेवा किती? सेवा उद्योग सेवा किती? 54. उद्योग 27. 27 जुनी किती झाले? बरोबर 54. 27 जुनी 54 आणि 27 - 10 17 असं का? 17 27 54 असं लक्षात ठेवा. म्हणजे सेवा 54 आहे, त्याच्या अर्धी करा. 27 आमचा उद्योग झाला, कृषी संलग्न कार्य 17 असं लक्षात ठेवा. इंडियाच्या बाबतीत. महाराष्ट्र बाबतीत सांगितलं होतं कृषी आहे आपलं कृषी काय उभं पीक आहेत म्हणून 11 सारखे होते आणि सेवा 63 सेवा करण्याची भावना आहे 63 असं लक्षात ठेवलं आणि 25% सरळ सरळ लक्षात ठेवा उद्योग होते. हे महाराष्ट्राच्या बाबतीत होतं. इंडियाच्या बाबतीत काय आहे तर एक सरळ ट्रेंड आहे 54 27 17. कृषी सेवा किती? 54. उद्योग 27 आणि कृषी संलग्न कार्य 17. सेवा 54 आहे, उद्योग ते अर्ध करा 27, कृषी संलग्न कार्य 17 असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. 54 27 17 असं लक्षात ठेवू शकता. आता आपल्याला काय बघायचं आता एकूण संख्येत स्थूल राज्य मूल्यवर्धित क्षेत्र हेच आहे. म्हणजे एकूण संख्येत नॉमिनल जीएसडीमध्ये काय नॉमिनल जीएसव्हीमध्ये काय नॉमिनल जीएसव्ही आहे ग्रॉस स्टेट व्हॅल्यूमध्ये क्षेत्रनीय हिस्सा पाहिजे आपल्याला. की आपल्याला काय माहिती क्षेत्रामध्ये उपक्षेत्रनीय हिस्सा पाहिजे आपल्याला. कृषी व संलग्न कार्य, उद्योग आणि सेवा. म्हणजे कृषी व संलग्न कार्यामध्ये आपल्याला आधी काय बघायचं आपल्याला की लक्षात ठेवा मित्रांनो. आधी आपल्याला बघायचं सेवामध्ये जर पाहिलं तर स्थावर मालमत्ता, राहत्या घराची मालकी व व्यावसायिक सेवा हे टॉपला आहे. नंतर वित्तीय सेवा 2 नंबरला आहे. व्यापार दुरुस्ती हॉटेल्स व उपहारगृह 3ला आहेत असं लक्षात ठेवा. जर सेवामध्ये जर क्रम विचारला की सगळ्यात जास्त सेवांचा उपक्षेत्रनीय हिस्सा जर विचारला तर स्थावर मालमत्ता, राहत्या घराची मालकी व व्यावसायिक सेवा हे काय एक सगळ्यात जास्त म्हणून सगळ्यात जास्त काय असतं लोकांकडे स्थावर मालमत्ता असते. एखादा व्यक्ती घ्या म्हणजे त्याला काय असते त्याकडे असते स्थावर मालमत्ता, जमीन घर ह्या सगळ्या गोष्टी जास्त असतात. त्यानंतर काय असतं वित्तीय सेवा म्हणजे बँकेतील पैसा फायनान्शियल सर्व्हिस तो 2 नंबरला असतो. आणि शेवटी काय असतं व्यापार दोस्ती हॉटेल उपहारगृह म्हणजे काय आहे ही काढला खर्च कमी असतो असं लक्षात ठेवा. म्हणजे सगळ्यात जास्त काय टॉपला काय ना स्थावर मालमत्ता, जमीन जुमला आहे, गाड्या आहे म्हणजे स्थावर मालमत्ता जमीन बंगला हे काय स्थावर मालमत्ता झाल्या. आणि दुसरं आहे वित्तीय सेवा म्हणजे बँकेतील पैसा 2 नंबरचा म्हणजे 2 नंबरला आणि व्यापार दुरुस्ती हॉटेल थोडा जो पैसा राहिला तो काय केला मग आम्ही 3 नंबरला म्हणजे काय व्यापार दुरुस्ती उपहारगृह म्हणजे खर्च केला. म्हणजे काय टॉपला लक्ष द्या. माझ्या एखाद्या व्यक्ती सेवाच्या बाबतीत लक्ष ठेवा. सेवाच्या बाबतीत काय लक्ष ठेवा. एखाद्या व्यक्तीकडे टॉपला काय असणार जमीन घर असणार हे झालं 1 नंबरला. फायनान्शियल वित्तीय सेवा म्हणजे बँकेतील पैसा असं लक्ष ठेवा 2 नंबरला. आणि हे दोन्ही गोष्टी असणार माणूस कुठे जातो हॉटेलमध्ये जातो असं लक्षात ठेवा. व्यापार दुरुस्ती हॉटेल उपहारगृह असं लक्षात ठेवू शकता किंवा व्यापार करतो अशा 2 गोष्टी असणारा व्यक्ती. म्हणजे काय डबल सांगतो की एखादा व्यक्ती आहे बरोबर तो काय करतो त्याकडे काय आहे जमीन आहे घर आहे 1 नंबर. दुसरं काय आहे बँकेमध्ये पैसा आहे म्हणजे वित्तीय सेवा असं लक्षात ठेवा. आणि दोन्ही गोष्टी असणारा व्यक्ती काय करतो व्यापार करतो हॉटेल टाकतो किंवा हॉटेलमध्ये जातो असं लक्षात ठेवा. असं लक्षात ठेवू शकता. म्हणजे पहिल्यांदा टॉपला काय स्थावर मालमत्ता, दुसरं काय वित्तीय सेवा, शेवटी काय व्यापार दुरुस्ती हॉटेल उपहारगृह हे झालं सेवाच्या. उद्योगाच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं वस्तू निर्माण बांधकाम आणि खाणकाम व दगडकाम. तुम्ही जर पाहिलं असतं उद्योग म्हणजे सगळ्यात जास्त. आता हा बॉक्स आहे, हा बॉक्स, हा रिमोट, हा पेन, हा मोबाईल, ही स्क्रीन, हे माझं घड्याळ, हा चष्मा, असंख्य वस्तू आहेत आपल्याकडं. मग मला सांगा सगळ्यात जास्त आजूबाजूला जर पाहिलं तर सगळं वस्तूच आहेत. म्हणजे फॅन खुर्ची टेबल डेस्क
सगळं. मग काय आहे आपलं काय करणार उद्योगामध्ये काय मॅन्युफॅक्चरिंग असतं. तुम्ही आजूबाजू बघा निश्चित वस्तू आहेत ह्या काय ते वस्तू निर्माण. मग टॉपला काय ना उद्योगामध्ये वस्तू निर्माण 2ला काय ना मग वस्तू ठेवण्यासाठी काय लागणार घर लागणार. म्हणजे ते काय असेल मग बांधकाम करावं लागलं मग बांधकाम. आणि शेवटी काय आहे बांधकामाला लागणारा काय आहे एखादी खनिज असेल समजा दगड असेल सिमेंट असेल हे काय आहे तर खाणकाम करून दगड खाणकाम करून काय करायचं आहे बांधकामासाठी लावायचं आहे. म्हणजे उद्योगाच्या बाबतीत कसं टेक्निक्स ठेवायचं लक्षात ठेवायचं की खूप मोठ्या वस्तू करायच्यात उद्योग आहे म्हणून वस्तू निर्माण केला. वस्तू निर्माण केल्यानंतर टॉपला 1 झालं. दुसरं काय करायचं वस्तू ठेवण्यासाठी आम्हाला बांधकाम करावं लागेल. मग बांधकाम दुसऱ्या क्रमांकात झालं. बांधकामासाठी काय लागेल कच्चा माल लागेल. मग तो कुठून आणायचा आहे खाणकाम दगडकाम व ह्याच्यापासून लागतो. वस्तू निर्माण टॉपला आहे उद्योगामध्ये. दुसरा आहे बांधकाम. तिसरा आहे खाणकाम दगड खाणकाम. आता ह्याला हे 2 नंबरचा सेवा उद्योग पाहिलं. आणि कृषी व संलग्न कार्यामध्ये काय बघा सगळ्यात जास्त काय असतं कृषीमध्ये पिकं असतात. पिकानंतर काय असतं शेतकऱ्याकडे गुरंढोरं असतात. आणि शेवटी काय असतं शेवटी तो काय करतो शेताच्या बाजूला काय करतो थोडेफार झाडं लावतो. म्हणजे काय करतो वनसंवर्धन करतो असं लक्षात ठेवा. कृषी व संलग्न कार्य शेतकरी लक्षात ठेवा. शेतकऱ्याकडे काय असतं टॉपला 1 नंबर पिके आहे. 2 नंबरला काय लक्षात ठेवा जनावरे असतात म्हणजे पशुधन असतं. 3 नंबरला काय थोडेफार तो झाडे लावतो म्हणजे वनसंवर्धन करतो असं लक्षात ठेवा. म्हणजे पिके 1 नंबरला पशुधन 2 नंबरला आणि वनसंवर्धन 3 नंबरला असं ठेवा. कृषी व संलग्न कार्यामध्ये जर पाहिलं शेतकरी लक्षात ठेवा त्याच्याकडे पिके जास्त असतात. नंतर काय असतं पशुधन असतं 2 नंबर. आणि नंतर काय थोडंफार तो वन शेतामध्ये झाडे लावतो मग वनसंवर्धन वडकी पाडणे असं म्हणू शकतो. असं पिके पशुधन व वनसंवर्धन वडकी पाडणे म्हणजे अशा प्रकारे ते टॉप 3 लक्षात ठेवा. सेवा उद्योग कृषी व संलग्न कार्य यांचे उपक्षेत्राने हिस्सा आपण पाहिलेला आहे. आता आपल्याला काय बघायचं की राज्य उत्पन्न बरोबर आहे. तर आपल्याला काय बघायचं की हे आता हे वाचून घ्या तुम्ही मी जास्त एक्सप्लेन करणार नाही याला. तर लक्षात ठेवा सार्वजनिक राज्य उत्पन्न असलेल्या 10 राज्याचे दरडोई उत्पन्न काय सार्वजनिक राज्य उत्पन्न असलेल्या 10 राज्यांचे दरडोई उत्पन्न हे आपण पाहिलं होतं. कर कॅपिटल इन्कम पाहिलं होतं की महाराष्ट्र टॉपला आहे कशाला पर कॅपिटलनुसार आणि नॉमिनल GSDP नुसार या स्थूल राज्य मूल्यवृद्धीनुसार किती 1 नंबरला आहे. तर लक्षात ठेवा पर कॅपिटल इन्कम काय तेलंगणा कर्नाटक तामिळनाडू गुजरात महाराष्ट्र हे टॉपचे राज्य आहेत. आपण त्याची ट्रिक्स बनवली होती तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे. तर ते कसं होतं की पर कॅपिटल इन्कम आहे ना तिकडं आपण वेगळी ट्रिक्स बनवली होती ते बरोबर आहे. राज्याचं उत्पन्न ते काय पैसा जास्त आहे UKGला मुलगा घातला हे तर काय आहे पर कॅपिटल इन्कम. माझं वैयक्तिक इंडिव्हिज्युअल पर्सनचं माझं जर ते उत्पन्न जर पर कॅपिटल इन्कम जर माझं कमी असेल तर मी काय करणार कमी पैशामध्ये कमी आहे ना कमी पैशामध्ये तेल आणणार आणि कमी दर्जाचं तेल आणणार. का जास्त चांगलं क्वालिटीचं तेल घ्यायची माझी ऐपत नसते म्हणून मी काय आणणार कमी दर्जाचं तेल आणणार घरी आणणार आणि भाजी करणार. आणि कमी दर्जाचं तेल जर वापरलं तर भाजी काय होती कडू होती. कधी कधी तेल खराब असतं मग ते काय होतं तेल खराब झालं ते तेल कसं लागतं कडू लागतं बरोबर आहे. मग त्या रिलेटेड आम्ही ही ट्रिक्स बनवलं आहे तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे. तर काय तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे. आता ही ट्रिक्स तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राची ह्याचीच आहे का कशी लक्षात ठेवायची का पर कॅपिटल इन्कम म्हणजे इंडिव्हिज्युअलचं इन्कम माझं कमी आहे म्हणून आमचं काय तेल आम्ही कमी क्वालिटीचं आणलं आणि ती कसं निघलं कमी क्वालिटीचं निघलं आणि कडू लागलं असं लक्षात ठेवा. तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे. मग तेल काय तेलंगणा कडूचं कर्नाटक डूमधलं तामिळनाडूमधलं डू घ्या गुजरात आणि महाराष्ट्र लक्षात ठेवा. म्हणजे तेलचं तेलंगणा कडूमध्ये 2 राज्य आहेत कचं कर्नाटक डूचं तामिळनाडूचं डू घ्या आणि गुजरात आणि महाराष्ट्र. म्हणजे तेल कडू गुजरात आणि महाराष्ट्राचे गुजरात आणि महाराष्ट्र आधी गुजरात घ्या नंतर शेवटी 5 महाराष्ट्र घ्या. ती आधीच ट्रिक सांगितली आहे परत सांगतो. तेल कडू गुजरात महाराष्ट्राचे तेलंगणा कर्नाटका तेलचं तेलंगणा कडूचं कचं कर्नाटक तामिळनाडूचं डू लक्षात ठेवा गुजरात आणि महाराष्ट्र असं लक्षात ठेवू शकता. अशा प्रकारे हे टॉप 5 रिपीट करतो. नॉमिनल GSDP नुसार सांख्यिक स्थूल राज्य मूल्यवृद्धीनुसार महाराष्ट्र एक नंबरला आहे पण पर कॅपिटल इन्कमनुसार 5व्या क्रमांकाला आहे असं लक्षात ठेवू शकता. बाकी जे आहे ते लक्ष मित्रांनो हे जस्ट वाचून घ्या तुम्ही. नंतर लक्षात घ्या जिल्हा उत्पन्न स्थूल जिल्हा मूल्यवृद्धीचे अंदाज तयार करण्यासाठी उत्पन्न स्रोत पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून त्यास अंगभूत मर्यादा आहेत. म्हणजे काय त्याला स्थूल जिल्हा मूल्यवृद्धी म्हणजे काय GDVA जसा GSVA पाहिला किंवा GVA पाहिला तसंच काय आहे GDV आहे ग्रॉस डिस्ट्रिक्ट व्हॅल्यू ॲडेड. म्हणजे ते काय आहे तो काय असतो स्थूल जिल्हा मूल्यवृद्धीचे अंदाज तयार करण्यासाठी उत्पन्न स्रोत पद्धतीचा अवलंब करण्यात येत असून त्यास अंगभूत मर्यादा आहेत. तर लक्षात ठेवा GSVA असतो GVA असतो तसाच म्हणजे देशासाठी GVA आहे ग्रॉस व्हॅल्यू ॲडेड आहे. राज्यांसाठी GSVA आहे ग्रॉस स्टेट व्हॅल्यू ॲडेड आहे आणि जिल्ह्यांसाठी काय आहे तर लक्षात ठेवा GDV आहे काय ग्रॉस डिस्ट्रिक्ट व्हॅल्यू ॲडेड. मग स्थूल जिल्हा मूल्यवृद्धीचे अंदाज तयार करण्यासाठी उत्पन्न स्रोत पद्धतीचा अवलंब करतात. एवढंच लक्षात कायचा इन्कम ओरिजिनेटिंग अप्रोचचा वापर करतात. कायचा इन्कम ओरिजिनेटिंग अप्रोच एवढंच लक्षात ठेवा बाकीचं नाही लक्षात राहिलं तरी चालेल. कृषी व संलग्न कार्य आणि खाणकाम या क्षेत्रांसाठी जिल्हास्तरीय माहिती उपलब्ध होते परंतु इतर क्षेत्राकरता अनुरूप निर्देशांचा वापर करून स्थूल राज्य मूल्यवृद्धीचे अंदाज जिल्ह्याकरता
जिल्ह्यांकरिता विभागण्यात येतात. पहिल्या लाईन फक्त एवढं लक्षात ठेवा की GDP विकासासाठी उत्पन्न स्रोत पद्धतीचा वापर करा, म्हणजे स्थूल जिल्हा मूल्यवृद्धीचे अंदाज निर्माण करण्यासाठी, अंदाज तयार करण्यासाठी उत्पन्न स्रोत पद्धतीचा अवलंब करण्यात येत असतो असं लक्षात ठेवा. नंतर लक्षात ठेवा दरडोई जिल्हा उत्पन्न. आपण पर कॅपिटा जे पर कॅपिटा इन्कम पाहिलं होतं देशांच्या बाबतीत, तर स्टेट रँकिंग पाहिलं होतं की तेलुगू, गुजरात आणि महाराष्ट्राची ती रँकिंग पाहिली होती. पर कॅपिटा इन्कमनुसार तेलंगणा पहिला आणि महाराष्ट्र 5व्याला असं हे पाहिलं होतं. आणि ते बाकीचे तेलंगणा, कर्नाटक, तामिळनाडू, गुजरात आणि महाराष्ट्र हे 5 राज्य पाहिलं होतं. तसं राज्याच्या बाबतीत बघायचे, जिल्ह्यांच्या बाबतीत बघायचे दरडोई जिल्हा इन्कम, त्याला पर कॅपिटा डिस्ट्रिक्ट इन्कम. तर टॉपला कोणतं आहे लक्षात ठेवा, ऑब्वियस मुंबई येणार, दुसरा आहे ठाणे, नंतर 3ला पुणे, नागपूर, रायगड. मुंबई, ठाणे, पुणे, रायगड, नागपूर आणि रायगड. मुंबई, नागपूर आणि बरोबर आहे रायगड. लक्षात ठेवा की मुंबई, ठाणे, पुणे 3 लक्षात ठेवा टॉपचे. मुंबई बरोबर आहे, सगळ्यात जास्त मुंबई आहे. पर कॅपिटल इन्कम कोणाचं असणार, मुंबईचा. ऑब्वियस आहे ना, मुंबईचा असणार. नंतर कोणाचं असणार, ठाणेचा असणार. नंतर काय, पुणे. मुंबई, ठाणे, पुणे असं लक्षात. मुंबई, ठाणे, पुणे, नंतर नागपूर, रायगड. काय, नागपूर, रायगड. मुंबई, ठाणे, पुणे 3 नंबरला, 4 नंबरला नागपूर, 5ला रायगड असं ठेवा. मुंबई, ठाणे, पुणे इकडलं झालं की डायरेक्ट नागपूरला जायचं, परत रायगड लिहायचं असं ठेवा. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड. मुंबई, ठाणे, पुणे, नागपूर, रायगड असं लक्षात ठेवू शकता. हे टॉप काय टॉपचे जिल्हे दरडोई जिल्हा उत्पन्नानुसार. भारतीय अर्थव्यवस्था लक्षात ठेवा. भारतीय अर्थव्यवस्था स्थूल देशांतर्गत उत्पन्न काय आहे तिथे तुम्ही काय करा, हे जे आहे जस्ट मला असं वाटतं की तुम्ही हे पण जस्ट वाचून घ्या नेमकं काय आहे, किती आहे, किती टक्के आहे, की आहे. मी जास्त एक्सप्लेन करत नाही. दुसरं आहे राष्ट्रीय उत्पन्न. लक्षात ठेवा की सांख्यिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न हे तर 12 पॉईंटमध्ये सांगत नाही. सांख्यिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे 12% वाढ अपेक्षित आहे. आणि वास्तविक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न किंवा वास्तविक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न इथं 9% वाढ अपेक्षा आहे. म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न जे आहे त्याला नॅशनल इन्कम बरोबर आहे, नॉमिनल ग्रॉस नॅशनल इन्कम किंवा नेट नॅशनल इन्कम आपण बसू शकतो. म्हणजे सांख्यिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न दोघांमध्ये काय 12%ची काय आहे वाढ अपेक्षित आहे. आणि वास्तविक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि वास्तविक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 9% लक्षात ठेवा. सांकेतिक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 12 लक्षात ठेवा, 12% वाढ अपेक्षित आहे. आणि वास्तविक स्थूल राष्ट्रीय उत्पन्न आणि वास्तविक निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न 9% वाढ अपेक्षित आहे. जस्ट बाकीचं काय ते वाचून घ्या, एवढं काही म्हणजे लक्षात राहील तरी चाललं, पण आतापर्यंत जे एक्सप्लेन केलं ते महत्त्वाचं होतं. अशा प्रकारे मित्रांनो आजचं लेक्चर इथे संपूया. हा इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ महाराष्ट्राचे हे शेवटचं लेक्चर होतं. होप सो मी मित्रांनो मला एक म्हणजे माझं जे हे होतं प्लॅन होता की इकॉनॉमिक सर्व्हे ऑफ इंडिया पण घ्यायचा होता, पण वडील आजारी असल्यामुळे 1 मेपासून मी गावाकडेच आहे. 12 दिवस बीडला ॲडमिट होते. नंतर काय आले, नंतर नगरला ॲडमिट केलं. आजचा जवळपास नगरचा पण 9वा दिवस आहे ॲडमिटचा. जवळपास 20 ते 22 दिवस माझे ह्याच्यामध्येच गेले, हॉस्पिटलमध्ये गेले. आणि मला त्यातल्या त्यात योगायोगानं आपल्या सुद्धा नगरमध्ये स्टुडिओ भेटला आणि तिथं राहिलेले इकॉनॉमिक सर्व्हेचे 4 लेक्चर आपल्याला घ्यायची संधी मिळाली. मग त्यामुळे ॲटलीस्ट आपला इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्र तरी कंप्लीट झाला. मित्रांनो टेन्शन घेऊ नका, इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्र GS4ला खूप डिसाइडिंग फॅक्टर आहे. इंडियामधून पण येतात, पण ॲज कम्पेअर टू महाराष्ट्रामधून खूप जास्त क्वेश्चन येतात. त्यामुळे मेजॉरिटी सेक्शन जो होता महाराष्ट्राचा आपला व्यवस्थित इन डिटेल आपला इकॉनॉमिक सर्व्हे झालेला आहे. इंडियाचा त्यातून थोडेफार क्वेश्चन येतात, पण त्याचं काय टेन्शन घेऊ नका की इंडिया राहिला आता माझं महाराष्ट्राचा असं काही करू नका. त्यामुळे इकॉनॉमिक सर्व्हे महाराष्ट्र जर आता ही झालेलं आहे. यूट्यूबला ही सगळे लेक्चर मी अपलोड केले आहेत. काही मुलांना डाउनलोड करताना अडचणीच होते म्हणून आपल्या यूट्यूब चॅनलला ॲड केलेले आहेत. तर लक्षात ठेवा मित्रांनो, हे लेक्चर वाटलं तर 2च्या स्पीडने यूट्यूबला बघू शकता. आणि एवढं यूट्यूबला जरी पाहणं नाही झालं तर जेवढा PDF आहे आपल्या ग्रुपला टाकलेला एकदा स्क्रोल करून पाहू शकता. ठीक आहे मित्रांनो, इथंच थांबतो. ऑल दी बेस्ट. राज्य सेवा मुख्य परीक्षा 2024ला कोणत्याही परिस्थितीत डगमगायचं नाही. स्वतःला एकच सांगायचं, कोणत्याही परिस्थितीत भीती वाटली पेपरच्या दिवशी एकच सांगायचं, डर के आगे जीते एवढंच सांगायचं. आणि पेपर चांगल्या प्रकारे व्यवस्थित सोडून महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय करायचं आहे, टॉप करायचं आहे. आणि शेवटी एकच सांगतो, मी तेच रिपीट करतो आता जे केलं, की भीती वाटणं साहजिक आहे. आणि भीती वाटलं एकच सांगायचं की मी महाराष्ट्राचा टॉपर आहे. आणि दुसरं एक सांगायचं, किती भीती आलं तरी मी एकच डोक्यात ठेवणार आहे, काय, डर के आगे जीते. कारण की भीतीनंतरच किंवा चांगल्या गोष्टी होतात. कोणती चांगली करताना आधी भीती असते, नंतर जेव्हा आपण त्याला फेस करतो त्यावेळेस नंतर आपल्याला चांगला आउटपुट येतं. एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे मित्रांनो, थँक्यू. झालं सर? हां झालं. हां हे काय करायचं? ते OBS स्टुडिओ बंद करायचा. हां
हां लेक्चर चालू होतं याच्यावर आहे ना. हां मी लेक्चर इथून मिनिमाइज केलं तर हां 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 इथे ओके हां स्टॉप